न कर्माच्या विचारातच अडकला म्हणून अप्रतिबुद्धच राहिला. तसेच त्या ठिकाणी असं भूत अनुपचरी तेही जीव शरीरी जीव. त्या ठिकाणी आपण पाहताना ते काय होते, हे उपचारिक असं भूत व्यवहारण्याचे विषय होते. घराशी शेतीशी अलंकाराशी तुम्ही जोडले गेले नाही म्हणून त्याला म्हटलं औपचारिक असद्भूत व्यवहार नाही. पण संश्लेष संबंध सहित असणार हे जे शरीर आहे, औदारिक शरीर किंवा आहारक शरीर किंवा वैक्रिक शरीर, संश्लेष संबंध आहे. मग या संश्लेष संबंध वाल्या शरीराबद्दल एक सुरू केले सांग. म्हणजे एका वेळेस जरी त्याने बाहेरच्या या गोष्टीचा विचार सोडला तरी काय, या शरीराबद्दल, हे शरीर माझं आहे, शरीराला आपलं जोपर्यंत म्हणत आहे त्याच्याबद्दलच विचार करतोय, तर ते विचार सगळे काय अप्रतिबुद्धाचे विचार. द्रव्य कर्म कसा संश्लेष संबंध म्हणून त्याचाही विचार केला. असद्भूत अनुपचरित असद्भूत व्यवहार कर्मान शरीर, त्या कर्माबद्दल जरी विचार करीत राहिल्यावर, कर्म आहे ना, कर्मशब्दाचे दोन अर्थ होणार आहे. त्याचे गाथेमध्ये जो कम्मे शब्द दिलाय त्या कर्मशब्दाचे अर्थ दोन, एक भाव कर्म आणि द्रव्य कर्म. तर द्रव्य कर्माबद्दल जरी विचार करीत बसला तरी सुद्धा काय म्हटलं, हे ज्ञानावरण कर्म द्रव्य कर्म आहे, हे दर्शनावरण द्रव्य कर्म आहे, हे मौनीय द्रव्य कर्म आहे, वेदनीय द्रव्य कर्म आहे, हे नाम द्रव्य कर्म आहे, हे अंतराय द्रव्य कर्म आहे, हे आयु द्रव्य कर्म आहे. अशा प्रकारच्या द्रव्य कर्माबद्दलच्या प्रकृती उत्तर प्रकृतींच्या भेदाबद्दलचा विचार करीत बसला तर या भेदाबद्दलचा जो विचार केला त्याचा काय करणार. तेव्हा सांगितलं, तू जर आपल्या ध्रुवस्वरूप ज्ञान तादात्म्याबद्दलचा विचार केला नाही तरी तू अप्रतिबुद्धच आहेस, अज्ञानी आहेस, मिथ्या दृष्टी आहे. काय म्हणतात आपण काय करतो, किंवा भावकर्म जे सांगितले हे अशुद्ध निश्चय करायचं नाही, ड ठ ट, हे भावकर्म जे आहे, अशुद्ध पर्याय, एक जे शुद्ध पर्याय किंवा पूर्ण शुद्ध पर्याय जे आहे याच्याबद्दल जरी विचार करीत बसला, परंतु आपल्या ध्रुवस्वरूप आत्मा जो आहे त्याचा विचार करीत नाही, तरी सांगितलं भावकर्माबद्दल जर मी रागी, मी प्रेम करणारा, मी द्वेष करणारा अशा प्रकारचा जरी विचार करीत असेल तरी तो अप्रतिबुद्धच आहे. मी पुण्य केले, मी पाप केले, तर पुण्याबद्दलच्या पापाबद्दलच्या कथा गोष्टी करीत राहिला, आपल्या ध्रुवाबद्दल जर चिंतन करीत राहिले नाही, थोडं पुण्य आणलं, जास्त पुण्य आणलं, मध्यम पुण्य आणलं, पुण्याबद्दलच्या जरी कथा करीत आहे, आपल्या भावाच्या बद्दल आपले शुभभाव आहे त्याचा जरी विचार करीत आहे ना, जोपर्यंत अशी त्याबद्दलची बुद्धी करीत आहे आणि स्वस्वरूपाचं कधी वेदन करीत नाही तोपर्यंत तोपर्यंत कसा आहे, अपरिबुद्धो भवति, अप्रतिबुद्ध आहे. जाते शब्द बोलले नाही, जा ऐसा खलु बुद्धी, ज्याची कर्माबद्दल, द्रव्य कर्माबद्दल, भावकर्माबद्दल, न कर्माबद्दल जोपर्यंत याची बुद्धी अशी विचार करीत राहते, बुद्धिपूर्वक विचार केला जातो, तोपर्यंत तो अप्रतिबुद्ध आहे. किती सोपं करून टाकल्या. बुद्धीने तुम्हाला विचार करायला सांगितलं, याच्या उलट केलं तर हीच गाथा उलटी वाचा की जो जीव कर्म नो कर्म, मी कर्म नो कर्म वाला नाही, मी भाव कर्म वाला नाही, मी द्रव्य कर्म वाला नाही, मी नो कर्म वाला नाही, किंवा द्रव्य कर्म स्वरूप मी नाही, भाव कर्म स्वरूप मी नाही, न कर्म स्वरूप मी नाही, माझं स्वरूप म्हणजे द्रव्य कर्म नाही, माझं स्वरूप म्हणजे भाव कर्म नाही, माझं स्वरूप म्हणजे न कर्म नाही, किंवा
द्रव्यकर्मस्वरूप मी नाही, भावकर्मस्वरूप मी नाही, न कर्मस्वरूप मी नाही, अशी ज्याची बुद्धी होते तो काय झाला? प्रतिबुद्ध झाला. की नाही? खणखण गाधा खणखण फिरते, एका गाथेतच जोडी आहे. विधिरूप वाचलं तर प्रतिबुद्ध झाला. ज्याच्या बुद्धीमध्ये स्वस्वरूपाचा विचार आहे तो झाला सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञानी. तेव्हा सम्यक दृष्टी. हे बघा विचार की जीव फक्त एकच हृदयात विचार करीत राहतो, बाहेरच्या गोष्टी. मग अनंत वेळा आपण मुनी झालो आणि या शुभ गोष्टीचा विचार करीत बसलो, परगोष्टीचा विचार करीत बसलो. पण जे चैतन्य तत्व आहे त्या चैतन्य ध्रुवाबद्दलच मी ध्रुवरूप आत्मा आहे, सच्चिदानंद स्वरूपोहम, मी सच्चिदानंद शाश्वत ज्ञानानंद स्वभावी आत्मा आहे, याची प्रतीती जोपर्यंत केली नाही बुद्धी तोपर्यंत मिथ्या दृष्टीने. ज्या क्षणी प्रतीती केली एकत्व भक्त रूपाने त्या समयात सम्यक दर्शन झालं, प्रतिबुद्ध झाला. बघा कशी सुंदर टीका दिली अमृतचंद्राचार्य. यथा स्पर्श रस गंध वर्णादि भावेषु पृथु बुध्न उदरादि आकार परिणत पुद्गल स्कंदेषु घटः अयम् इति. घटे च स्पर्श रस गंध वर्णादि भावाः पृथु बुध्न उदरादि आकार परिणत पुद्गल स्कंदाः च अमी इति वस्तु अभेदेन अनुभूतिः. तुमच्या भारतभाई तुमच्या तिथे वस्तू भेदे आहे ना, तिथे जर डॅश नसेल तर तिथे डॅश काढायला पाहिजे. सापडलं का नाही? पान भेदेच्या पुढे तिथं रेग उडली गेली का? तिथं रेग ओढायला पाहिजे. तुमच्याकडे भेदे न आहे ना? नाही ना, ते न इथं आलाय पण तिथे जोडून घ्या. भेदे न असं पाहिजे ते, नाहीतर भेदे आणि न अनुभूती असं नाही. भेदे न जोडून आहे तिथे. दच्या समोर एक सारखी आडवी रेग ओढायची, म्हणजे ते अभेदे नाही ना, वस्तू अभेदे नाही. सगळ्यांच्या पुस्तकात असेल. तुमच्यात काय आहे? तृतीय विभक्ती आहे ना का सप्तमी विभक्ती आहे? वस्तू अभेदेन. हा, अभेदेन तृतीय विभक्ती. वस्तूची अभेद रूपानं जी अनुभूती केली. कशी केली? तर असा एक डेरा घेतला. मग डेऱ्यामध्ये काय आहे? स्पर्श रस गंध वर्णादी भाव आहेत. स्पर्श रस वर्णादी गंध वर्णादी भाव आहेत. आणि काय आहे? त्याच्या ज्या खालच्या बाजूला असा छोटा आकार, पुन्हा असा मोठा आकार डेऱ्याचा, फुगलेला पोटाचा, आणि मग पुन्हा काठाचा असा जो आकार, ते पुद्गल स्कंद. या अशा वस्तूला घट असे म्हटले जाते. घट ही पर्याय है ना त्या गंधाशी गुणांशी आणि त्या आकाराशी काय आहे? आकाराशी तादात्म्य रूप दाखवून गेली, अभेद रूपाने जाणली. त्याची अशी अभेद रूप करून जाणली तर घट म्हटला जातो. चौरंग काय आहे? असे 4 पाय आहेत. लाकडाचा तो असणारा स्पर्शरस गंध वर्ण गुणमय भाव, आणि त्यात विशिष्ट चौरंगाचा आकार 4 पाय सहित असणारा, ते अशाला म्हटलं चौरंग. मग चौरंगा म्हटल्यानंतर घटे नाही. चौरंगात काय आहे? स्पर्शरस गंध वर्ण भाव आहे. आणि चौरंगामध्ये चौरंग 4 पाय, 4 बाजू असणारा, 4 पाय असणारा असा तो चौरंग आहे. तसं घटात काय दाखवलं? घटामध्ये घट कशाचा बनलाय? स्पर्शरस गंध वर्ण भाव असणार. घटामध्ये काय आहे? स्पर्शरस गंध वर्ण भाव आहे आणि कुतुबुद्ध उदराकार आहे. उद्गल स्कंद आहे. म्हणजे असं वस्तूचे अभेद रूपाने जाणले. या पर्यायाशी जसं अभेद करून जाणले तसे काय केलं? जेव्हा सोन्याचे अलंकार म्हणतो आपण, कडा आहे,
मग सोन्याचं कड काय, कडा ही पर्याय त्या स्पर्शरसगंध वर्णवाल्या सुवर्ण द्रव्य सुवर्णपणाची कशी आहे, अभेद रूप केली. आणि हे सोन आहे, काय सांगितलं, कड आहे, सोन्याचं कड आहे सांगितलं. तर गुण आणि पर्याय त्या एका द्रव्यात आहे, द्रव्यात गुण पर्याय आहे हे दाखवून दिलं. म्हणजे अशा वस्तूला आम्ही जसं अभेद रूपानं पाहतो ना, वस्तू अभेदेन अनुभूती, ही वस्तूची अभेद रूपानं प्रतीती केली, अनुभूती केली, वस्तू अनुभूती केली. मग तसेच काय करतात पहा, तथा कर्मणी, कर्मामध्ये सप्तमी गोष्टी आहे, कर्मण कर्मणी सप्तमी पडतात. मोहादिषु अंतरंगेषु है ना, मोहादी अंतरंग भाव कर्मामध्ये, आणि न कर्मणी शरीरादिषु बहिरंगेषु आत्मतिरस्कारेषु, आत्म्याचा तिरस्कार करणाऱ्या बहिरंग स्वरूपाच्या शरीरादी न कर्मामध्ये काय केलं आम्ही, अज्ञानपणात. आणखी पुद्गल परिणामेषु, या पुद्गलाचा जो परिणाम झाला त्याच्याशी अहंगिती, मी त्यामध्ये आहे असा विचार केला, तशी अनुभूती केली. किंवा आत्मनीच, आत्म्यामध्ये कर्ममोहादया अंतरंगा न कर्मशरीरादय बहिरंगाश्च आत्मतिरस्कारिणः पुद्गल परिणामः अमीति वस्तुभेदेन यावन्तं कालम् अनुभूतिः तावन्तं कालम् आत्मा भवति अप्रतिबुद्धः, तोपर्यंत आत्मा प्रतिबुद्ध होतो. काय केलं पहा, आत्म्यामध्ये काय आहेत, कर्म आहेत, द्रव्यकर्म आहेत, आत्म्यामध्ये भावकर्म आहेत, आत्म्यामध्ये न कर्म शरीर आहे. वास्तविक ते बाह्यता असणार, परंतु त्याला आत्म्यामध्ये आहे असं पुद्गल परिणामाला आत्मा आहे असं काय दोन्हींच अभेद रूपाने अनुभवले. अभेदेन इति वस्तूसी अभेदेन यावन्तं कालम अनुभूती, जोपर्यंत अनुभूती अशी आहे, प्रतीती आहे, श्रद्धा तशी आहे, जाणणं तसं चालू आहे, तोपर्यंत अप्रतिबुद्ध आहे, अज्ञानी आहे. काय करतोय बघा की काय चाललंय. अज्ञानी जीवाची प्रतीती जी चालली आहे ती काय चालली, मिथ्या दृष्टी जीवाची. सतत ते शरीर नो कर्म बद्दल विचार किंवा द्रव्यकर्माबद्दल विचार किंवा भावकर्माबद्दलचे विचार असे चालू आहेत. श्रद्धा ही तशीच, श्रद्धा ही तशीच चालते आणि ज्ञान परिणती ही तशीच चालते. हे सगळं ज्ञानाकडून घडवतात. मग अशी कधी प्रतीती केली काय या सगळ्या अनादी कालापासून आजपर्यंत अशीच जर प्रतीती चालू आहे तर ते म्हणतात प्रतिबुद्ध. या कधीही आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दलची प्रतीती केली नाही. मग जरी एखाद्या मिथ्या दृष्टीची आजपर्यंत प्रतीती काय होती, हे अज्ञान प्रमाणाचे कर्म नो कर्म भावकर्म द्रव्य कर्माचे विचार होते. ते वस्तुविज्ञान जाणलं, अध्ययन केले, ते जाणवलं काय हे सगळे भिन्न आहे. कर्म माझ्यापासून भिन्न आहे, द्रव्यकर्म माझ्यापासून भिन्न आहे, भावकर्म माझ्यापासून भिन्न आहे, न कर्म माझ्यापासून भिन्न आहे, गुणभेद पर्यायभेद भिन्न आहेत. असे जाणून घेऊन स्वस्वरूपाबद्दल जर चिंतन केले, ज्या समयात ध्रुवाचं वेदन केले, मी ध्रुव एकाकार आहे त्यात कोणी नाही, त्यावेळेला श्रद्धा बदलली. मग ही परिणती क्षणभर जरी झाली, त्याच्यानंतर जरी त्याने पुन्हा माझी मुलं आहेत म्हटलं जरी आहे ना, माझं शरीर आहे, माझं राज्य आहे असं म्हटलं आहे ना, पण श्रद्धा कशी आहे त्याची स्वस्वरूपाला वेदन करणारी. आणि पुन्हा मग ध्रुवाचं पुन्हा वेदन केलं, पुन्हा विकल्प आहे. तर हे जे सम्यक दृष्टीचे विकल्प आहेत ते विकल्प नगण्य आहेत, त्याला काही किंमत नाही. कारण ही विकल्पधारा असताना देखील श्रद्धा त्याच्याशी परंजी जोडलेली नाही. पण अज्ञानीची
श्रद्धाही पराशी जोडली आहे, विचार तरंगी पराशी जोडले आहेत. मग बदलले केव्हा अज्ञानीचे विचार? जेव्हा वस्तू स्वरूप जाणून मी एकाकार आत्मा सच्चिदानंदमय आहे असं चिंतन केले, प्रतीती केली, तेव्हा श्रद्धा बदलली, तेव्हा प्रतिबुद्ध होतो. मग अज्ञान पहा म्हणतात की काय केलं आपण? माझं घर आहे, माझं शरीर आहे, माझा मुलगा आहे, जसा विचार केला तसा मी गोरा, मी काळा या शरीराबद्दल विचार केला. नोकर्म शरीर जे आहे, मी सुडवल, मी करू, त्याचा विचार. मग सगळे अज्ञानपणाचेच भाव की दुसरे काय भाव? किंवा मी शुभ भाव केले, मी अशुभ भाव केले, मी पुण्य भाव केले, याचा विचार केला. भावी काळात मी सिद्ध असेल असा कधीतरी विचार केला, पण तोही पर्याय स्वरूपाचा विचार केला. वस्तूची अभेद रूपाने अनुभूती केली तर ते म्हणतात ध्रुवाची प्रतीती नाही, तोपर्यंत तू कसा आहेस? मिथ्या दृष्टी आहेस. अप्रतिबुद्धचा अर्थ काय? बाहेरात्मा, मिथ्या दृष्टी, अज्ञानी. बुद्धी कळू नये, प्रतीतीने जाणताय की नाही, सगळं बिंबवतो कुठे आहे? मला सांगायचं आहे की तुम्हाला तुमचा विचार कळतो की नाही? कळतो. मग शोधायचं हे आहे की जर आजपर्यंत केलं नसेल तर आता सुधारणा करून घ्यायची आहे. जेव्हा जेव्हा विचार येतील की प्रसंग येतील ना घरात, माझं घर आहे, माझा बंगला आहे, माझी मोटार आहे, माझी गाडी आहे, माझं सेट आहे, हे विचार येऊन त्याच्याशी एकत्वाचे विचार येऊ लागले की लगेचच खटकन विचार करायचे मी ध्रुव स्वरूप एकाकार आत्मा आहे. ते विचार तोडून जातात. ज्या क्षणात स्वस्वरूपाचा विचार आला त्या क्षणात पराबद्दलचे विचार गेले, घालवावे लागले नाही, गेले की उजेड केला, अंधकार गेला की नाही, जातो. तसं म्हणतात की जर त्या परवस्तूशी आम्ही जर एकत्व करीत आलो असो, स्वस्वरूपाचं केलं नाही तर अप्रतिबुद्ध आहे. मग आपण अप्रतिबुद्ध असो तर आपल्याबद्दल निर्णय होईल. म्हणजे आपण मिथ्या दृष्टीची सम्य दृष्टी स्वतःला कळते. अप्रतिबुद्धाची टेस्ट दिली, बैरात्मा आहे की नाही. आणि जर कसा दुसरा जर अप्रतिबुद्ध असेल, जेव्हा या पराचा विचार करतो आहे, कधी स्वच विचार करीत नाही, तर त्याचं अप्रतिबुद्धत्व जाणवेल की नाही? वचनावरून, त्याच्या कृतीवरून, कायवरून, विचारावरून हे चूक ठरेल. काय चूक ठरेल? जे विचारच तो करतोय, विचारच त्याची अभिव्यक्त करतोय. जेव्हा जेव्हा तोंडाने सांगतात की तुम्ही मात्र ध्रुवस्थिनी, काय सांगतात? तुम्ही ध्रुवाचं चिंतन करू नका, म्हणजे तुम्ही अप्रतिबुद्ध राहा. तुम्ही अज्ञानी राहिले म्हणजे आम्हाला तुमचं अज्ञानी तुम्ही राहिला की तुमचं सगळं काही सांगून तुमच्याकडनं घेत आहे. लाटायलाच नाही का? तुम्हाला सांगायचं कळश आणलाय, याच्यात तुम्ही इंद्र म्हणून बसा, इंद्रिय म्हणून बसा, पैसे काढायला स्वाहा करायला. नाही तरी आजकाल धंदा काय? प्रतिष्ठा म्हणजे सगळ्याच तसं नाही, पण बहुसंख्य प्रतिष्ठा म्हणजे पैसे काढण्याचा धंदा. काय सांगतोय लक्षात घ्या. प्रतिष्ठा करायची म्हणजे पैसे एक धंदा. जसं तुम्ही दुकानदारी साखर विकून पैसे मिळवले तसे प्रतिष्ठा करायची, पैसे काढायचे. तर तुम्ही बुद्धू लोकांच्याकडून काय तुम्हाला सांगायचे का? अभिषेक कर, एक घे, हे नारळ, हे पाण्याचा अभिषेक कर, 1000 रुपये दे, 10,000 रुपये दे. कारण जनता जाण्याला त्याने बुद्धूपणाचा फायदा करायला घेतला जातो. मी काय म्हणणार? इथं लिहिलेला प्रतिबुद्ध अज्ञानीपणाचा फायदा घेतला जातो. घोड्यावर बस, हत्तीवर बस, एक झेंडा हातात घे, तुला जरा हत्तीवर बसलेला 10,000 रुपये दे, 10 लाख रुपये दे, घरात
मला मान दिला. काय त्या पशुवर बसला, काय तुला मान आला, तुला ठाऊ. पशुवर बसला. कशाचे? अरे जी प्रतिष्ठा करायची होती आत्म्याची, ही प्रतिष्ठा करायची होती, ती प्रतिष्ठाच विसरली गेली बहुसंख्य समाजात. आजूबाजूच्या प्रतिष्ठा बघा, मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात येईल स्पष्टपणे. आजपर्यंत चुकला असाल तरी आता चुकू नका, मला हे सांगायचं. आता आत्म्याची प्रतिष्ठा करा. आणि ते करता ते काहीतरी दिलंय. कसं ते पुढच्या ओळी दिले पहा, कसं दिलंय. यदा कदाचित यथा रूपिणः दर्पणस्य स्वपराकार अवभासिनी स्वच्छता एव वन्ये औष्णम ज्वालाच. ज्याप्रमाणे रूपी असणारा आरसा आहे ना, दर्पण आरसा, आदर्श, त्यालाच नाव काय दुसरं, आदर्श, दर्पण, आरसा आहे ना, रूपी पदार्थ. तो कसा आहे, स्वपर आकार अवभासी. तुम्ही कधी पाहिलं की नाही मला माहित नाही, पण त्याची छाया पडते आणि पराची छाया पडते आरशात. पाण्यात नाही पडत, पण काचेत पडते आरशात. आरशातल्या जो वरचा बिंदू आहे त्याची छाया पडते. तुम्ही पाहिजे तर घेऊन या, मी तुम्हाला दाखवतो. सायन्स आहे. स्वपर आकार अवभासी. आरशाला काय म्हटलं, स्वतःची छाया पडली आणि पराची बाहेरच्या वस्तूची छाया पडली. स्वच्छता आहे. मग काय आहे, समजा आरसा आहे, आरशाच्या समोर काय ठेवलेलं आहे, अग्नी ठेवलेला आहे. आरशाच्या समोर अग्नी आहे ना, जळणारा अग्नी. हे दर्पण आहे आणि दर्पणाच्या समोर हा ढळढळ ढळढळणारा अग्नी आहे. मग याची इथे छाया पडली आहे. आरसा आहे ना, हा अग्नी इथे आहे, हे अग्नीची छाया आहे. असतं की नाही, बघा काय म्हणतात ते आहे ना, स्वच्छता आहे. पण ही छाया काय आहे, आरशाची स्वच्छता आहे की नाही, दुसरं काय आहे. या ज्वाला बाहेर आहेत, इथे बाहेर ढंढणला म्हणून काय आरसा ढंढणला काय, आरसा पेटला काय, काच पेटली ती छाया आहे. मग तथा निरूपस्य आत्मना. आत्मा कसा, तर रूपी आरसा होता, त्याच्या उलट आहे आत्मा. निरूप, रूप नाही त्याला, अस्पर्श अरस अगंध वर्णवाला अमूर्तिक असणारा आत्मा. आत्मा ही कसा आहे, आत्म्याची स्वपर आकार अवभासनी ज्ञातृता एव. स्वपराला अवभासन करणारी ज्ञानाची शक्ती स्वतःलाही जाणतो आणि परालाही जाणतो ना. तर ही ज्ञातृता म्हणजे ज्ञानशक्ती. ज्ञान म्हणून ज्ञातृता घेऊन काय घेतलंय, एक गुण घेतला नाही, ज्ञातृता सांगून अखंड आत्मा घेतला, ध्रुवान आत्मा, निश्चय ज्ञाता विषय. ज्ञातृता आहे ना, ज्ञातृता ही अभिन्न स्वरूप आत्म्याची आहे, एक आकार. आणि पुद्गलानं, पुद्गलांचं कसं, कर्म न कर्मच पुद्गलांचा आहे की नाही. पुद्गलांच्या या अग्नीसारखं, अग्नी जो आहे या अग्नीसारखा बहिरंग आहे. अग्नी जसा भिन्न आहे तसा हा पुद्गल द्रव्याचा पिंड जो कर्म न कर्म भावकर्माचा पिंड आहे तो भिन्न आहे. जे जे चित्तामध्ये विचार येतात ते विचार तरंग आहे ना, तरंगाच्या मध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा स्वच्छ स्वरूप आहे. आणि त्याच्याहून बाहेरचे हे पर्याय भेद आणि परभाव, मोह राग द्वेष हे सगळे परकीय भाव आहेत. भावकर्म द्रव्यकर्म नवकर्म हे पर आहेत. मग याच्याबद्दलच काय, हे पुद्गल द्रव्य सांगितलं. च इति स्वतः परतः च भेद विज्ञान मूल अनुभूती उत्पत्स्यति तदा एव प्रतिबुद्धः भविष्यति. ज्या समयात स्वतः किंवा पराच्या सापेक्ष आणि परता दुसऱ्याने सांगितलं, निसर्गाच्या अधिगमत है ना, भेद विज्ञान मूळ अनुभूती होते, त्यावेळेला प्रतिबुद्ध होतो. होईल
अनादी कालापासून पराशी एकत्व करीत आलेला जीव काय, माझी मुलं, माझी पोरं, माझं घर, माझं घर, माझं शरीर, माझा मोह, माझी प्रीती, करता की नाही? आई काय म्हणतो? माझं बाळावरचं प्रेम. मुलगा काय म्हणतो? मातेबद्दलचं प्रेम. माझा द्वेष, मी त्याच्याबद्दल केला. आमच्या पिढीचा द्वेष चालत आला. आमचा द्वेष, पिढीच्या वैर द्वेष, मी द्वेष करणारा बाप. मरता मरता सांगतो पोराला, वचन दे. काय वचन दे? त्या माणसाची आपलं कट्टर वैर आहे, तर माझ्या अपमानाचा तू बदला घेशील म्हणून वचन दे. मरता मरता माझा द्वेष. आणि हाय म्हणतो माझा द्वेष. आमचा पिढ्यानपिढ्या चालत आला. काय नाही, पिढ्यानपिढ्या चालत आला. प्रीती, आमची प्रीती चालत आली आहे. प्रीती काय आहे ते सगळं? प्रीती आणि द्वेष, मोहभाव परकीय आहे. उद्गलांचे ध्रुवच कोणत्या नाही ना, या ध्रुव दृष्टीने आपले नाही, ते अशुद्ध नाही आणि आपले असतील ना. हे नाही वेगळं सगळ्याच्या, पण हे सगळे निश्चय नाही एक केला आणि बाकीचे सगळे व्यवहार घातले म्हणून व्यवहार न्यायला पुद्गलाकडे ढकलला. मग हे जेव्हा भेद विज्ञान करतो की मी एक चैतन्य पिंड आहे आणि बाकीचं परकीय आहे आणि ध्रुवस्वरूप आत्मा मी असं जेव्हा प्रतीती केली बुद्धीने, तशी श्रद्धा बदलली. म्हणून ते म्हणतात प्रतिबुद्ध हा भविष्य. तेव्हा प्रतिबुद्ध होते. मग बघा विचार काय करायचा. मी उपवास केला, उपवासाचे शुभ असं एकत्व करून जाणणारा जीव. मी केशलोच केला, त्याचे शुभभाव माझे आहे. मी मुनी झालो, मी 28 मुलगुण पाहणार आहे, त्याच्याबद्दलचे माझे शुभभाव आहे. मी दया करणार आहे, ते शुभभाव माझे आहे. ते सगळे अज्ञान भाव आहे, अप्रतिबुद्ध भाव आहे. काय तुम्हाला उपदेश दिला जातो? चैतन्य तत्वाच्या ध्रुवाचा उपदेश ऐकला. भगवान काय म्हणतात? जर ऐकला नसेल तर स्वतः तू जागृत हो. कोणी स्वतः जागृत होईल, स्वतः बुद्ध होईल, स्वतः दिले शब्द, स्वतः भेद विज्ञानाला प्राप्त होईल. मी माझा आणि बाकीचं परकीय परकीय आहे, तेव्हा प्रतिबुद्ध होतो. जर स्वतः झाला नाही तर सम्यक ज्ञानीच्या सानिध्यात परतः सम्यक ज्ञानीच्या सानिध्यात तो संकेत करतो की बा जीवा, आजपर्यंत हे केलंच ना तू, पण वस्तू तुझी आहे का? प्रत्यक्षात मुलं बाळ वेगळी आहे, शेती घर दार प्रत्यक्षात वेगळा आहे, भिन्न आहे ना. उपचारित असं भूत आहे, भिन्नच आहे तुझ्यापासून. असं भूत व्यवहार नाही, ते विषय भिन्नच आहे. तुझं शरीर काही इथे राहतं का तुझ्या बरोबर सतत? आता पाहिले की कित्येक इथे गेली की सोडून, ती माय सोडून गेली कॅन्सरवाली, शरीर सोडून इथे गेली की नाही? प्रयोग करून म्हणतो, प्रयोग चाललेत आजूबाजूला. तिच्याकडे पाहायचं ना, आपलंही शरीर भिन्न आहे जाणायचं. स्मशानात बसायला सांगितलं ना, हे ना, स्मशानात बसायला, स्मशानात नाही बसलं, इथंच पाहायचं की त्याचं शरीर भिन्न आहे, त्याचा जीव वेगळा, आपलाही जीव वेगळा, त्याचाही जीव वेगळा होता. हे शरीर भिन्न आहे, हे नोकर्म तर भिन्न आहे. मग द्रव्यकर्म, द्रव्यकर्मही भिन्न, भावकर्म, भेद विज्ञान तर इथे खेचायचं आहे की हे जे अशुद्ध पर्याय आहेत. अशुद्ध भाव कोणते? पापभावी अशुद्ध भाव, शुभभावी अशुद्ध भाव. तेव्हा नाही ना, पापभाव केला दुसऱ्याला मारण्याचा तोही आपला नाही, प्रीती केली तोही आपला नाही. अब कुठे आहे? थोडा वेळ बोलाने काम करून घेतलं की पोराला म्हणते छान छान, आहे का नाही? जर शेजारच्या दुकानातून सांगितलं त्याला साखर घेऊन 2 किलो मी आणतो, बरं घेऊन जा, घेऊन आला,
आमचं बाळ किती शहाणा आहे बघ, शाबास केली प्रीती. त्याने आज जाऊन पिशवी ठेवली आणि मग शहाणा म्हणल्यावर खुश झाला. खुश झाल्यावर तिथलं काय केलं, तिथलं एक जे काय पेपर वेट होतं तिथं टेबलवर ते घेतलं हातात, खेळला जरा, खाली आपटलं. आपटलं की इकडून एक धपकन एक धम्मक लाडू लगेच द्वेष झाला की नाही. कुठं प्रेम जास्त राहिलं द्वेष ते. धम्मक लाडू बसला, कळवळून पोरगा ओरडला. पोरगा ओरडला तर बघितलं पाटील काय झालं. मग लक्षात आलं की याची एक बरगडीच मोडली आहे. त्याला हात लागल्यावर ओरडतोय. ओरडता म्हणल्यानंतर शेजारी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरनी स्क्रीनिंग केलं, म्हणले बरगडी मोडली आहे. बरं होईल म्हणाले, जरा पट्टी बिट्टी लावली, सगळ्या औषध पाणी केलं. परंतु आता ते दुखतंय म्हणून रडतो. मग नाही नाही त्याचे खेळ चालतात. बाळाला भूक लागली त्याला कळत नाही. भूक लागली म्हणून पोटात दुखतंय म्हणून दुःख होत आहे. दूध प्यायचं, ते दूध प्यायचं आधी विसरून गेलं. रडलं की आईने दूध पाहायला लागलं, दूध प्यायला तोंड मिटून घेत. दुखतंय म्हणून रडतंय. ते कळलं नाही की दूध गिळायचं. घी तिला तोंड तुमच्या रडायला लागलं की पीक येत नाही. मग तोंड उघडून एक चापट पोळी नाक दाबून पाजलं. गटकन गटका गेला एक हात. आज गेल्यानंतर त्याला थोडस बरं वाटलं. मग पिलं. मग झालं, पिल्यावर पुन्हा शांत झालं. पीत नव्हतं तो पण एक चापट पोळी मारली नाक दाबून आणि पिल्यानंतर मग पोट भरला तर बरं झालं. मग आई बरी आहे, छान आहे, छान आहे, हसायला लागलं बाळ. आई हसायला लागली. म्हणजे हे प्रीती आणि द्वेष क्षणिक आहेत की नाही. फार काही बघायचं नाही, सोपं आहे, अगदी सोपं, सगळं सोपं. मग म्हणतात हे क्षणिक आहे तर शाश्वत नाहीत आपल्याजवळ. मग शाश्वत जो ज्ञान आनंदमय जाणणार आहे तो मी, आणि हे पर्याय भाव भिन्न आहे. नाहीतर सिद्धाची पर्याय आता कुठे आपल्याजवळ नाही. म्हणजे ती आपल्यापासून भिन्न आहे, अशुद्ध पर्यायही भिन्न आहे. महावीर स्वामींच्या जवळ अशुद्ध पर्याय होती, पण आता अशुद्ध पर्याय झाली का नाही. अशुद्ध पर्याय शाश्वत नाही, अनादि अनंत नाही. मग गुणमय पिंडवाला तू आहेस ते स्वतः जाण, नाहीतर दुसऱ्याच्या सानिध्यात उपदेश दिल्यानंतर युक्तीने शोधणं तशी प्रतिती केली ती प्रतिबुद्ध होतो. काय सोपी गोष्ट आहे. परंतु हा भेद विज्ञानाचा गाभा समजून घेत नाही. आणि मग अज्ञान अवस्थेत अज्ञान उपदेश काय करतो. अज्ञान अवस्थेत उपदेश काय करतो एवढंच सांगितलं. द्वेष करता द्वेष सोडा प्रीती करा. काय सांगितलं. द्वेष सोडा प्रीती करा, अशुभ भाव सोडा शुभ भाव करा. एवढ्यापर्यंतच उपदेश आला. या ध्रुवाचं वेदन करायचा जो गाभा त्याच्या जर जाणीव नाही तर काय उपदेश केला. अप्रतिबुद्ध राहण्याचाच उपदेश केला. वक्ताही अप्रतिबुद्ध, अज्ञानी अनयज्ञ, आणि श्रोतायचं माहितीच नाही तर तोही अनयज्ञ. तिथेच राहिली गाडी. मग जनता म्हणाली किती छान उपदेश सांगितला. काय बघा म्हणले, दया करायला सांगितले, हॉस्पिटल करायला सांगितले, औषध पाणी खोलायला सांगितले, मंदिर बांधायला सांगितले, तिथे अकरा करायला सांगितले, व्रत करायला सांगितले, पूजा करायला सांगितली, भक्ती करायला सांगितले, सगळे शोभा किती छान सांगितले. किती छान सांगितलं बघा म्हणाले. सासूला म्हणाले सुनबाईशी प्रेमाने वाग. सुनबाई सांगितली की सासूशी प्रेमाने वाग. मुलाबाळांना सांगितले की वडिलांशी नीट वागा. वडिलांना सांगितले की पोराबाळाशी नीट वागा. प्रेम करा, प्रेम करा. म्हणजे किती प्रेमाचा संदेश किती छान पैकी दिला. उपदेश किती छान होता हो. भगवान कुंद कुंद म्हणतात
तुझ्या आत्म्याचं काय तू ऐकलं का त्यात? आत्म्याचं काय ऐकलं का? आत्म्याचं काय ऐकलं? लक्षात घ्या. आत्म्याच्या ध्रुवाचं तू चिंतन काय केलं का? काही केलं नाही. ते तुला काय कळतं? ते काहीच माहिती नाही आम्हाला. मी श्रोताही अज्ञानी राहिला. वक्त्याला विचार तुला काय माहितीये का? ते म्हणतो मला काय माहिती. कुठं काय विचार शोध घेण्यासाठी. तर भगवान कुंद म्हणतात की ही भेद विज्ञान मुळी घे, मूलभूत भेद विज्ञान जाण की पर्याय आणि परभाव जे आहेत ते परकीय आहेत, ते तुझं शाश्वत स्वरूप नाही. जे शाश्वत स्वरूप तुझ्या जवळ राहते ते तू आहेस असं चिंतन कर. पराशी तुझं काही कर्तृत्व नाही. तू पराला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. परही तुला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आणि अज्ञानी जीव म्हणतो मी त्याला सुखी केलं, मी दुःखी केलं. तुम्ही म्हणाल काहीतरी महाराज सांगता काय हो, आम्ही मदत केली नाही काय, पोराला वाढवल्याशिवाय वाढलं काय, लोकांना औषध पाणी दिल्याशिवाय काय ते बरे झाले काय, त्यांना आम्ही पुरस्कार पडलं होतं, त्याला जखम झाली आम्ही मलमपट्टी लावली, बरं नाही काय झालं, जगवलं नाही काय, मरणार होतं त्याला आम्ही वाचवलं नाही काय. खरं काय? खरं काय? बघा तुमच्याजवळ समय सारा आहे. तुमच्या गाथा बघा जरा. 266 का? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीही करीत नाही बाबांनो. तुमचे परिणाम तुमच्या ठिकाणी आहेत, त्याचे परिणाम त्याच्या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या. उघडा आहे ना. 262 पान आहे की नाही? 262 गाथा. त्याच्या आधी आहे गाथा. आधी आहे की गाथा? पुष्कळ गाथा. 343 पान. 253, 53, 52, 50, 247 सगळंच आहे. बरं चला 247 काढा. जो म्हणती हिंसा मी हिंसिज्यामी परेही सत्तेही. है ना. झरझर गाथा बघत जायचं आपण जरा. कारण सगळ्या जीवनात उपयोग करायचा. मी गाथाचा संकेत करणार, पुढचं जीवनातलं चिंतन आपल्याला ऐकायचं. जो म्हणती हिंसा मी हिंसिज्यामी परेही सत्तेही सोमूढो अन्नाणी नाणी येतो विपरीतो. मी दुसऱ्याची हिंसा करतो, दुसरे माझी हिंसा करतात. परेही सत्तेही, दुसऱ्यांच्या द्वारे माझी हिंसा होते असं जो मानतो तो अज्ञानी. आणि ज्ञानी जाणतो त्याच्या उलट जाणतो, विपरीत. म्हणजे दुसऱ्याकडून मी मारला जात नाही, दुसऱ्याची मी हिंसा करीत नाही, दुसरे माझी हिंसा करीत नाही. कसं ते दिलं 248 मध्ये. आऊ खैन वर्णम जीवाणम जिनवरेहि पन्नत्तम आऊन हरेसी तुम कहते मरणम कयम तैसी. आऊ खैन मरणम जीवाणम जिनवरेहि पन्नत्तम आऊन हरंती तुम कहते मरणम कयम तैसी. जिनेंद्राने असं सांगितले की आयुच्या क्षय झाला असताना मरण होते. तू तर आयु क्षय करू शकत नाहीस, मग तू त्याचं मरण कसं केलंस? तुझं आयुष्य ते हरण करू शकत नाही, तुला मारलं कसं, तुझं नष्ट कसं केलं? तू लोकांना आयुष्य देऊ शकत नाहीस, मग तू आयुष्य वाढवलं कुठे तुझं? डॉक्टर तरी काय सांगतो? पेशंट बेला म्हणजे म्हणतो आयुष्य संपलं, आयुकर्म संपलं हो, आपण किती प्रयत्न केला सगळं बघितलं की नाही. डॉक्टरही सांगतो, लोकही सांगतात, नातेवाईकही सांगतात. आणि मग जिनेंद्रिय काय सांगतात की दुसरं काय खोट सांगतात का? की नाही बाबा? तुम्ही देतात आयुष्य, आयुष्य वाढवू शकता का? वाढवू शकत नाही, वाढवू शकत नाही. पुढे दिले पहा, जिगवण्याचं दिलं. जो मन्नती 250 जो मन्नती जीवेमीय जीविज्यमीय परेही सत्तेहि सोमूढो अन्नानी नाणी येतो विपरीतो. जो असं सांगतो की परांच्या सत्तेच्या द्वारे, परजीवांच्या द्वारे मी जगतो किंवा जगविला जातो, मी दुसऱ्याला जगवितो किंवा दुसरे मला जगवितात.
आहे की नाही? जगतो जगवितो हे सगळे भाव काय? सो मूढो अन्नाणी, तो अज्ञानी आहे, मिथ्या दृष्टी आहे, अप्रतिबुद्ध आहे, बहिरात्मा आहे. नाणी एक तो दुर्बुरीरो, नाणी याच्या उलट आहे. तो म्हणतो मी जगविते नाही आणि दुसरे मला जगवती नाही. कसं तर पहा 251 मध्ये मग आऊदयेन जीवति जीवो एवं भणन्ति सौवन् आऊचन देशि तुमं कहतये जीवियं कयं तैसि आऊदयेन जीवति जीवो एवं भणन्ति सौवन् आऊचन धिन्ति तुमं कहं ते जीवियं कयं तैहि. सर्वज्ञ भगवान म्हणतात की आयुच्या उदयाने तो जगतो आणि आयुष्य तू देत नाहीस, मग तू त्याला जगवलं कसं? हिप्पोक्राईट काय सांगतो? डॉक्टर एक होऊन गेला, तो म्हणतो फक्त ते सगळं चालतं, आम्ही फक्त निमित्त मात्र बाहेर आहोत, आम्ही काही करीत नाही. डॉक्टर ते पहिल्यांदाही शिकवतात, निमित्त मात्र आहात, तुम्ही काहीही करीत नाही. ते शिकवतात. जैन सिद्धांत सुनतो कौन? ऐकतो कोण? कोणी नाही मान लेगा, है ना? तिथं काय लिहिलं? आयुच्या येणे तो जगतो, तो त्याच्या स्वतः जगतो, तो स्वतः जगतो. आम्ही आयुष्य त्याला देऊ शकत नाही. मग तुझंही आयुष्य लोकांनी दिलं नाही, तुला कोणी जगवलं? लोकांचं आयुष्य लोकांना तू आयुष्य दिलं नाही, तू लोकांना वाचवू शकत नाही, लोकांनी तुला आयुष्य दिले नाही, ते लोक तुला वाढवू शकत नाही. मग कोण जगवतो, कोण जगवितो? है ना? पुढे दिला 253 मध्ये जो कोणादु म्हणदी दुहीन सुविधे करे मी सक्तेती सोडो वन्नाणी नाणी येतो दुर्गुळिलो. मी दुसऱ्यांना सुखी दुःखी करतो, दुसरे जीव मला सुखी दुःखी करतात, असं जे मानणं आहे तो अज्ञानी आहे, अप्रतिबुद्ध आहे, मिथ्या दृष्टी आहे. नाणी येतो दुर्गुळिलो. नाणी म्हणतो की दुसरे मला सुख देत नाही, दुःख देत नाही. कारण काय आहे ना? 254 मध्ये दिला कम्मोदयेन जीवा दुःखित सुविधा हवंती जती सव्वे कम्मं च न देशि तुमं कं दुःखित सुखिदा कहं कया ते. कम्मोदयेन जीवा दुःखित सुविधा हवंती जती सव्वे कम्मं च न धिन्ति तुमं कदोषि कहं दुःखितो तेहि. कम्मोदयेन जीवा दुःखित सुविधा हवंती जती सव्वे कम्मं च न धिन्ति तुमं कहतं सुहिरो कदो तेहि. काय म्हणतात तुला? कर्मोदयाने ते सुखी दुःखी होतात. कर्म तर तू सुखदुःखाचा कर्म देऊ शकतो का त्याला? साता असा कर्म देऊ शकतोस? नाही. लौकिक उदाहरण दिलेलं आहे. अतिंद्रिय सुख देऊ शकतो? देत असते तर मग आदिनाकारीने अक्काला नसतं का दिलं? लगेच छू भरलं की डोक्यात मारीची लागी छो चालले मोक्षाला नेता आला असतं की नाही? पण अतिंद्रिय सुख देता येत नाही. अतिंद्रिय सुख लोकांकडून घेता येत नाही. मग देतो कोण? कर्माच्या दुःखी सुखीचा होतो, कर्मोदयाने जीव होता. आणि मग तुम्ही त्याला कर्मोदय देता का? दुःख सुख देता का? नाही. कर्म देता का? नाही. ते तुम्हाला कर्म देतात का? नाही. देत नाहीत. दुःखही देत नाहीत, सुखही देत नाहीत, सुखाचंही काही करू शकत नाहीत. मग मी त्याला मारलं, दुःखी केलं, हे सगळं काय दिलं? 257 258 जो मरई जो द्विरो जाई कर्मोदयेन सो सौ. कर्मोदयानेच तो दुःखी झाला, कर्मोदयानेच मेला. कम्मा मारिदो दे दुहाविदो ये न मिथ्या. मग मी मारलं, त्याने दुःखी केलं, हे तुझं म्हणणं मिथ्या नाही काय? जो न मरदी नय दुहिदो सोय कम्मोदयेन चैव खलु तम्मान मारिदो नो दुहाविदो चैविन हूं मिथ्या. मी मरतो, मी मारतो, मी दुःखी करतो, हे सगळं मिथ्या आहे की नाही म्हणून सांगितलं. मिथ्या नाही का म्हणजे काय? मिथ्या आहे, खोटा आहे सांगतात. 259 मध्ये पहा दिलं देशा जामयी, ज्याची अशी मती आहे. कोणती? देश दुःखित सुहिरे करे मी सत्तेती ए सारे मूढमयी सुहा स्वयं बंद हे कम्मम.
मग जो मी सुखी दुखी करतो किंवा दुसरे जीव मला सुखी दुखी करतात अशी ज्यांची मती आहे ती मूळ मती आहे, हे बंद कर्म बांधते. काय सांगितलं पहा. दुखित पुढच्या 260 मध्ये दुहित सुहिदे सत्ते करे मी जम एवं मध्यवसतम ते पाव बंधगम वा पुन्नस बंधगम होली मारेमी जीवारेमी सत्यम जम एव मध्यवसतम ते तम पाव बंधगम वा पुन्नस बंधगम होली. मी त्याला दुःखी देतो, त्रास देतो, ते पापमय भाव केले, पापाचा बंध झाला. त्याला सुखमय करतो, पाचवणं करणं वगैरे विचार आले, त्यांनी पुण्यमय बंध झाला. दोघीचा बंधच झाला. दुसरं कुठे काय झालं. अध्यवसान म्हणून निश्चयाने काय सांगितलं. अध्यवसदिनेन बंधो सत्ते मारेऊ माऊ मारेऊ एसो बंध समासो जीवानं निश्चय. अशुद्ध निश्चयाने सांगितलं की मारणं किंवा गाचविणं वगैरे जे काय मारो किंवा न मारो, पण अध्यवसान भाव केले त्याने बंद होतो. 263 मध्ये एवं मलिये वंबचेरे परिग्रहे चैव कीरई अध्यवसानं जमतैन वज्जये पावं. त्याच्या पुढे 264 सहवीर सच्चे दत्ते वंबे परिग्रहे हस्तने चैव कीरई अध्यवसानं जमतैन दुवज्जये पुण्यं. मग काय केलं. खोटं बोलणं, चोरी करणं, परिग्रह वाढवणं, अब्रह्म कार्य करणं याने तर पाप बांधलं गेलं. आणि सत्य बोलला, खरं बोलला, ब्रह्मचर्य पालन केलं, परिग्रह सोडून दिला किंवा परिग्रह परिमाण वगैरे केलं, हे सगळे अध्यवसान पुण्यबंध आहेत. कुठे मुक्तीचं काय आहे. काय दिलं 266 मध्ये. दुखित सुहिरे जीवे करे मी बंदे मी तर विभोचे मी जा ऐसा मूढमयी निरर्थया सा हुडे विच्छा. मी जीवाना सुखी दुखी करतो, बांधतो किंवा मुक्त करतो अशी याची भावना असेल ती मूढ आहे. मी तुम्हाला मोक्षाला घेऊन जाणार नाही, तुम्हाला भेदविज्ञान करणार नाही वगैरे. लक्षात घ्या. माझा काही संबंध नाही. एक वर बसून मनात चिंतन करतो तर प्रकट बडबड बसतो, बाकी काय नाही. तुम्हाला स्वतःला आपले काय घ्यायचं असेल ते तुमचं आहे. तुम्ही परिणत होणार की नाही हे तुमचं आहे. जर अशा आग्रहाने असेल तर काय तो आग्रह नाही की तुम्ही असे परिवर्तन करेन, ते आग्रह नाही. पण जर आपल्या स्वतःला चिंतन करायचंय की मी सुखी दुखी, हे तर चालले की सासूने सुख दिलं, सुनीने सुख दिलं, सासूने त्रास दिला, सुनबाईने त्रास दिला, पोराने त्रास दिला, बापाने त्रास दिला, पोराने त्रास दिला, बापाने त्रास दिला. हे चर्चा की हे चिंतन. काय पोरगा सुख देतो की पोरगी सुख देते की बाप सुख देतो की आई सुख देते, कोण सुख दुःख देते बाबानो. मी सुखी, मी दुःखी, मी रागी, मी क्रोधी, मी माडी, मी मायावी, मी लोभी, मी भीतराग, हे सगळे विचार अध्यवसान भाव आहेत. म्हणजे म्हणतात हे सगळं अज्ञान भाव आहे. मग चिंतन काय करायचे. वास्तविक आपलं शाश्वत स्वरूप कोणतं. चिदानंद भगवान आत्मा शाश्वत शुद्ध. याची जर प्रतीती ज्या समयात केली जाईल त्या समयात प्रतिबद्ध होतो. मग बघा काय करायचं ते. म्हणजे याच्यातून शिकण्यासारखं काय आहे की जेव्हा जेव्हा विचार येतो नाही हो काय करायचं बघा, काय विचार आला. पोरानं काय तुम्हाला सुख दिलं नाही बघा, फार त्रास दिला मी, काय दुःख दिलं, माझा असा सगळा स्वभाव. काय म्हणतो बाप. पिताजी काय म्हणतात. माझा असा एकलखरी स्वभाव. वाटलं की माल घेतला, वाटलं तर विकलं, वाटलं तर जिथं पाहिजे तिथं खर्च केला, पाहिजे तर सट्टा केला, बट्टा केला, सट्टा मिळाला, सगळं काय केलं. तुम्हाला माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. बायकोला सांगतो तुला फार दुःख, तुला अलंकार नाही बरोबर आणून दिले, तुला साडी नाही बरोबर आणून दिली, तुला सुखी नाही केलं, दुःखी केलं. अरे सगळे विचार खोटे विचार आहेत. तू काय केला, दुःखी केलं नाही सुखी केलं. किंवा काय म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना सुखी केलं.
बघा मी पैसे कमवले, मी सगळं व्यवस्थित ठेवलं, मी तुम्हाला सगळ्या सन्मार्गाला लावलं. अरे हे सगळं खोट आहे बाबा, खोट खोट खोट. तू पराचं काही करणार नाही. जे रात्रंदिवस आपण सुखी आहो दुःखी आहोत चिंतन करतो की दुःख होत आहे, सुख होत आहे, आनंद वाटतोय, पराशी पाहून जो विचार करतो ते म्हणतात अप्रतिबुद्ध भाव आहेत, भाव कर्म आहेत. ते तुझं स्वरूप नव्हे, तुझं स्वरूप शाश्वत अतींद्रिय आनंदमय परमार्थ आहे. चिदानंद भगवान एक ओम. याचा विचार केला का विचार करा म्हणतो. चोराने उपदेश दिला चोऱ्या करायचा ना. चोर त्यांची शाळा मुंबईला शाळा करते म्हणतात लोक, माहिती ना. पेपरमध्ये येते किंवा त्यांची शाळा चालते, किसे कसे कातरायचे, काय करायचं, चोऱ्या कशा करायचे, माल कसा पळवायचा वगैरे ती शाळा असावते. इथे म्हणाले दुसरी शाळा काय झाली म्हणजे सदाचार करा, सदाचार करा, रस्त्याने बरोबर चालत जावा, चोऱ्या करीत जाऊ नका वगैरे वगैरे वगैरे. ते म्हणले चोऱ्याचा उपदेश देतात, ते म्हणले सदाचाराचा उपदेश देतात.